नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण पाहणार आहोत उपवासाचा मेदूवडा। उपवासाला तेच पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर हा युनिक पदार्थ नक्कीच करून पहा। त्यासाठी लागणारे साहित्य: भिजवलेला साबुदाणा, हिरव्या मिरचीचा ठेचा, उकडलेले बटाटे, चवीपुरतं मीठ आणि बारीक कापलेली कोथिंबीर। मी यामध्ये शेंगदाण्याचा कूट नाही घेतलेला, कारण की काहींना शेंगदाण्याने त्रास होतो, त्यामुळे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला नाही आहे। ज्यांना हवे असल्यास त्यांनी टाकून घ्यावे। हा जो साबुदाणा आहे तो आपल्याला मिक्सरला थोडासा दळून घ्यायचा आहे आणि हे जे बटाटे आहे ते आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण ते साबुदाणे मिक्सरला दळून घेतलेले आहे। त्यानंतर आपण एका वाटीमध्ये तो जो दळलेला साबुदाणा आहे तो टाकूया। त्यानंतर जो बटाटा आपण स्मॅश केला होता तो टाकूया। त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा, बारीक कापलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ। आपण या पूर्ण याचा एक गोळा तयार करून घेऊया। याचा गोळा तयार करताना आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा। क्वचित लागला तर एखादा चमचा, नाहीतर याचा पाण्याचा वापर करायचा। याला आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये। अशा प्रकारे आपण याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे आणि हा आपण 5 मिनिटं असाच मुरण्यासाठी झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल घेऊन गॅसवर कढई तापत ठेवूया। हे पूर्ण कडक तापवून घ्यायचं आहे। आपलं तेल तापेपर्यंत आपण या पिठापासून छोटे असे मेदूवडे तयार करून घेऊया। असा त्याचा गोल आकार करून घ्यायचा त्या पिठाचा गोळ्याचा आणि त्यानंतर बघा छान असे आपण छोटे आकाराचे मेदूवडे तयार करून घेऊया। तर मैत्रिणींनो, आपले हे छोटे आकाराचे मेदूवडे तयार झाले आहे। तर आपण हे तेलामध्ये तळून घेऊया। आपण जे कडक तेल तापवलं होतं त्याचा आपण थोडा गॅस कमी करूया आणि मग हे एक एक करून तेलामध्ये सोडूया। तर असे एक एक करून आपण तेलामध्ये सोडूया। आपण गॅस कमी करून घेतलेला होता, तो मंद आचेवरती आपल्याला ह्या वड्यांना गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। तर आपण बघू शकतो की याचा कलर बदलत चाललेला आहे। तर आपण एक एक करून हे असे काढून घेऊया। आपले हे तळून झालेले आहे। बघू शकता मैत्रिणींनो तुम्ही किती छान दिसतंय। तर मैत्रिणींनो, आपले हे उपवासाचे मेदूवडे खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही हे शेंगदाण्याच्या आमटीसोबतही खाऊ शकता किंवा दह्यासोबतही खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।